गडचिरोली जिल्ह्यातील भांडवड तालुक्यात चकमक चालली. यात एक जवानाला वीरमरण प्राप्त झाले. जवानाची सलामी जी आहे ते सध्या सुरू आहे. इथे यात 4 जे आहे चकमक चालली होती. चकमकीत 6 माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात गडचिरोली पोलिसांना यश आले. 3 माओवाद्यांचे शव जे आहे ते पोलिसांनी बरामद केलेले आहे आणि शहीद झालेल्या जवानाला अखेरची मानवंदना जे आहे ते पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी, नागपूर कमिशनर असतील किंवा DIG असतील किंवा गडचिरोली पोलीस अधीक्षक, CRPF कमांडंट हे अखेरची मानवंदना देत आहेत. आणि सध्या गडचिरोली जिल्ह्यात एक दुर्दैवी घटना म्हणावी लागेल, कारण की चकमकीत एक जवानाने आपले प्राण गमावले आणि सध्या जिल्हा पोलीस मुख्यालय इथे ही मानवंदना देण्यात येत आहे. आणि यात एक पोलीस जवान जे आहे ते जखमी आहे. त्यालाही डोळ्याच्या जवळ गोळी लागल्यामुळे उपचार सध्या सुरू आहे. आणि भामरागड तालुक्यातील फर्देवाडा आणि बिनागुंडा भागात आताही सध्या ऑपरेशन सुरू आहे. या ऑपरेशनची माहिती पोलीस अधीक्षक निलोत्पल घेत आहेत. काल सायंकाळपासून आज दुपारपर्यंत एक तासांनी माओवादी जे आहेत ते चकमक करून हल्ला पोलिसांवर करीत आहेत. आणि जवळपास 7 ते 8 वेळा ही चकमक चालली आणि मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तिथे वाढवण्यात येत आहे. आणि कुटुंबाची दुर्दशा बघा, 2 भाऊ आहेत या कुटुंबात ज्या जवानांचे प्राण गेले आणि त्याची आई धर्मपत्नी. दुःखाचे सावट या कुटुंबावर आहे आणि कुटुंब रडत आहे, कारण की एक दिवसात परत येतो म्हणून जवान गेला होता आणि जवान शहीद झाला. सध्या नक्षलविरोधी पोलीस पथकाचे जवान मोठ्या संख्येत सलामीला उपस्थित आहेत आणि अखेरची मानवंदना जी आहे ते पोलीस मुख्यालयात देण्यात येत आहे. आणि येथून प्राणहिता इथे हा शव नेण्यात येईल. कॅमेरामॅन सोहेल पठाणसोबत मी इरफान, TV9 गडचिरोली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.